तर दिल्लीतल्या या भीषण स्फोटानंतर धार्मिक स्थळांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे। शिर्डीमध्ये पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे। वाहनांची तपासणी केली जाते। तर दिल्लीमधलं वातावरण एकदम बदललेलं आहे आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शिर्डीतून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। दिल्लीमध्ये घडलेल्या स्फोटानंतर महाराष्ट्रातील ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या अलर्ट मोडवर आलेल्या आहे आणि राज्यभरातील जे धार्मिक प्रमुख तीर्थस्थळे आहेत त्यांना जे आहे तो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या नुसार शिर्डीमध्ये देखील शिर्डीच्या साई मंदिरात देखील जी सुरक्षा यंत्रणा आहे ती अलर्ट झालेली आहे आणि जे शिर्डी पोलीस आहे त्यांच्याकडनं शिर्डीला साई दरबारी येणाऱ्या वाहनांची जी आहे ती चेकिंग केली जाते आहे। काल रात्रीपासूनच ही चेकिंग करण्यात येते आहे। जवळपास 5 ते 6 कर्मचाऱ्यांचा आणि अधिकारी या चेकिंगमध्ये सहभागी आहेत। काल रात्रीपासूनच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी जी आहे ती पोलिसांकडनं केली जाते आहे। कुठलाही अनुचित प्रकार किंवा कुठलाही संशयित व्यक्ती आढळल्यास त्याला पोलीस स्थानकामध्ये चौकशीसाठी देखील नेण्यात येत आहे। काही आणि जवळपास संपूर्ण जे अधिकारी आहे कर्मचारी आहे यांच्याकडनं संपूर्ण वाहनांची जी आहे ती तपासणी केली जाते आहे। मागील काही दिवसापूर्वी साई मंदिराला देखील धमकीचे मेल आलेले होते, निनावी मेल आलेले होते आणि त्यानंतर देखील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर झाली होती। मात्र काल राजधानी दिल्लीमध्ये जो प्रकार घडला त्यानंतर देखील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आलेली आहे आणि या ठिकाणी चेकिंग जे आहे ते आपण दृश्यामध्ये बघू शकतो सुरू आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित गलांटे आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार। नेमकं काय सांगाल, काय हे चेकिंग केली जाते आहे आणि काय खबरदारी घेतली जाते? आपण गाड्यांची चेकिंग करत आहोत। काय संशयित आहे आपण एंट्री पॉईंटलाच नाकाबंदी चालू केली आहे रात्रीपासून। आज पण नाकाबंदी करत आहोत। ज्या संशयित गाड्या आहेत आपण त्या चेक करत आहोत। काय मिळून आल्यास आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत। शिर्डीला येणाऱ्या साई भक्तांना काय पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन केलं जात आहे आणि प्रशासनाच्या वतीने काय खबरदारी घेतली जाते? प्रशासनाच्या वतीने आपण खबरदारी घेतो। पूर्ण एंट्री पॉईंटला आपण दोन्ही ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आले आहेत आणि काही संशयित आढळल्यास आपण त्यांच्यावर कारवाई करणार आहोत। पोलिसांच्या वतीने जे संशयित आढळले जात आहे त्यांच्यावर देखील कारवाई केली जाते आहे। त्यांची चौकशी करून त्यांना सोडून दिलं जात आहे। मात्र सर्व ज्या यंत्रणा आहे शिर्डी शहरातील BDDS असेल, MSF सुरक्षा बल असेल आणि महाराष्ट्र पोलीस असेल यांच्याकडनं जे शिर्डीला येणारे जे साई भक्त आहेत किंवा ज्या वाहनं आहेत त्यांची कसून तपासणी घेतली जात असल्याचं चित्र बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, G24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।